वाघमोरे सर हे गेली 9 दिवसापासून वडीगोद्री या ठिकाणी आपल्या सर्व ओबीसी समाजाच्या वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या आरक्षणाला धक्का न लागावा म्हणून गेल्या 9 दिवसापासून वडीगोद्री या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। आदरणीय हाके सरांची आणि नवनाथ अण्णा वाघमोरेंची अत्यंत तब्येत खालवत चाललेली आहे। तरी या राज्य सरकार गेली 9 दिवसापासून कसल्याही प्रकारची आंदोलनाची दखल न घेता आपल्या ओबीसी समाजा बांधवावर हे सरकार डोळेझाकपणे करीत आहे। हे सरकार आपल्या ओबीसी समाजावर अन्याय करतंय असं गेली 9 दिवसापासून जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनातून आपल्याला दिसून येत आहे। कारण वाड्या वस्तीवर तांड्यावर राहणारा आपला छोटा मोठा जो ओबीसी समाज आहे त्याच्यामध्ये वंजारी आसन, धनगर आसन, माळी आसन, वारीक आसन, सुतार आसन, लवार आसन ह्या छोट्या मोठ्या जातीला जे काय शिक्षणासाठी आणि राजकीय छोटंसं आरक्षण दिलेलं आहे, कुणी 2% आहे, कुणी 1.5% आहे, कुणी 3.5% आहे, असं त्या आरक्षणाची 437 जाती त्या आरक्षणामध्ये येतात आणि त्या आरक्षणामध्ये पुन्हा मराठा समाजाला शिरकाव करतं का काय अशी भीती ओबीसी समाजामध्ये निर्माण झाल्यामुळं अत्यंत भीतीचं वातावरण आणि दहशतीचे वातावरण गेली 1 वर्षापासून ओबीसी समाजामध्ये होतं। ते वातावरण ती निर्मिती शांत करण्याचं काम आदरणीय प्राध्यापक ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि नवनाथ अण्णा वाघमोरे सर यांनी ते केलेलं आहे। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही मादळमुई सर्कलमधील सर्व ओबीसी बांधव आज या सिरस मार्ग या फाट्यावर आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आणि चक्काजाम केलेला आहे। तरी या राज्य सरकारला या शिंदे सरकारने शिंदे सरकार हे आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे आहेत, ते एका जातीचे नाहीत, तर त्यांनी सर्व जातीची आरक्षणाची दखल घेऊन ओबीसी बांधवाची दखल घेऊन आदरणीय हाके सर आणि वाघमोरे सर यांच्या आंदोलनाची दखल घेऊन ओबीसीला कसलाही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी पहिल्यापासून ओबीसी समाजाची भूमिका आहे आणि ती आज बी आहे। पण ते अलीकडे बदलतं स्टेटमेंट त्यांचे असल्यामुळं आणि ओबीसी मध्ये बऱ्यापैकी मराठा समाजाचा शिरकाव झाल्यामुळे ओबीसी मध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्या वातावरणाचे आज आपल्याला ते परिणाम भोगावे लागतात आणि पर्यायाने छोट्या मोठ्या व्यवसाय करणारा समाज आपला त्या समाजावर अन्याय होतो। म्हणून आदरणीय हाके सर आणि वाघमोरे सर आपल्या समाजासाठी भांडतात, त्यांना आपण जास्तीत जास्त पाठिंबा आणि जास्तीत जास्त त्यांच्या आंदोलनाला ताकद देण्यासाठी आपण सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र यावं असं या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना आव्हान करतो आणि या ठिकाणी सांगतो ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा प्राध्यापक हाके सर, लक्ष्मणराव हाके सर व वाघमारे सर वडीगोद्रीला गेल्या 9 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या उपोषणाला शासन दखल घ्यायना, त्यांची प्रगती फार खालवली तरी हे शिंदे सरकार भेटायला तयार नाही आणि दुसऱ्या आंदोलनाला रोज त्याची दखल घेतली जाते। जो ओबीसीवर अन्याय आहे म्हणून सर्व ओबीसी यापुढं रस्त्यावर येऊन तेवढ्या ताकदीने घराघरातून माणूस येऊन ओबीसी जर बाहेर निघली तर या महाराष्ट्रात फिरणं सुद्धा मुश्किल होईल। तुम्ही तरी 30% असता, आम्ही महाराष्ट्रात 60% आहोत। म्हणून तुम्हाला शासनाला आम्ही तुम्हाला आव्हान करतो की आमच्या हाके सराचं आज येऊन त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणलेले नाहीत, आम्हाला त्यांना विरोध नाही, तुम्ही वेगळ्या मार्गातून द्या। पण जे आमचं हक्काचं आरक्षण आहे, जे आम्हाला पूर्वीपासून गेल्या 50 वर्षापासून जे मिळालेलं आहे, राजकीय आरक्षण, शैक्षणिक आरक्षण जे आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यात कसल्याही प्रकारची बाधा आणू नका। तुम्ही वेगळं त्यांना 10% का 20% द्या, आमचं ओबीसीचं काही म्हणणं नाही, परंतु जे आमचं हक्काचं आरक्षण आहे याच्यात 1% सुद्धा दिलं जाऊ नये
अशी आमच्या शासनाला तळतळीची विनंती आहे। आणि हाके सराला जर तुम्ही आज उद्या जर येऊन त्यांच्या मागणीला जर तुम्ही पाठिंबा शासनाने दिला नाही तर घराघरातला ओबीसी महिला सकट आम्ही रस्त्यावर बसू आणि हा महाराष्ट्र बंद पाडू। या ठिकाणी मी महाराष्ट्र बंद पाडू आणि या मादळमयी सर्कलतर्फे आज एक छोट्या खाणी आम्ही सर्व ओबीसी समाज एकत्र येऊन आज जो आंदोलन केलं, मी सर्वांचे आभार मानतो। सगळ्या ओबीसीला जर मेसेज आला, जे आंदोलन करण्याची वेळ येईल, कसल्याही प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ येईल, सर्व ओबीसीने एका ठिकाणी येऊन उद्या हाके साहेबांच्या मागे उभा राहावा अशी मी सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो आणि माझे लांबदळे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय त्याचं एकच कारण आहे, गेले 9 दिवसापासून प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि वाघमारे सर यांनी अमर उपोषण या ठिकाणी अमरण उपोषण चालवलेलं आहे, परंतु महाराष्ट्र याचं दखल घेत नाही। म्हणून पराक्रमाने इतिहास घडतो आणि बलिदानाने इतिहास रचतो। जेथे सह्याद्री साथ घालतो त्या ठिकाणी आमच्यासारखा अल्पसा ओबीसी समाज हा जन्म घेतो। आणि मला सांगायचं तात्पर्य असं आहे, आमच्या ताटातलं कोणाला जर हिसकावून घ्यायचं असेल तर त्याला आम्ही माफ करणार नाहीत। कारण आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देऊ नये हे आम्हाला बिलकुल आमच्या रक्तामध्ये नाही, आमच्या रक्तामध्ये गद्दारी नाहीये। परंतु आमच्या या छोट्याशा अल्पशा आरक्षणाची बाब जी आहे, कोणाची 2% असेल, 1.5% असेल, 2.5% असेल किंवा 5% असेल, या आरक्षणाला धक्का न लावता जर या ठिकाणी थांबवलं आणि या महाराष्ट्र सरकारने याची दखल घेतली तरच हे कुठेतरी थांबणार आहे। नाहीतरी आम्ही हा घराघरामधून लेकरा बाळासाहेब बायका पोरासहित रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना दाखवून देऊ की अल्पशी ओबीसी समाज हा काय आहे म्हणून। आणि या उपोषणाचं 9 दिवसापासून आज अमरण उपोषण चालू आहे। अहो, ज्यावेळेस मराठा समाजाचं आरक्षण होतं, माननीय जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी उपोषण चालू असताना सर्व त्या ठिकाणी प्रशासन दखल घेत होतं, परंतु आज 9 दिवस झाले ओबीसी समाजाचं आरक्षण या उपोषण चालू आहे आणि एकही त्या ठिकाणी दखल घेत नाही। शोकांतिका आहे, परंतु येणाऱ्या विधानसभेला आम्ही दाखवून देऊ की ओबीसी काय चीज आहे म्हणून। आणि त्याच माध्यमातून आम्हाला ओबीसीचा कोण कसा त्या ठिकाणी पॅटर्न लाभवायचा आहे आणि ते आम्ही लाभू। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माननीय पंकजाताई मुंडे यांना केंद्रामध्ये पद या ठिकाणी द्यायलाच पाहिजे, कारण त्या मास लीडर आहेत, या एक ओबीसीचा ते आत्मा आहे आणि जर तो आत्मा संपवत असेल तर आम्ही शांत बसणार नाहीत आणि या आरक्षणाला आम्ही कधीही खंड पडू देणार नाही। ज्या ज्या ठिकाणी असा प्रसंग असेल त्या ठिकाणी आम्ही ताकदीने, शक्तीने, मनाने, धनाने आणि सर्व गोष्टीने आम्ही त्या ठिकाणी उभे राहू। आणि एवढे 2 शब्द बोलून मी या ठिकाणी थांबवतो। जय महाराष्ट्र, जय ओबीसी। एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व। प्राध्यापक लक्ष्मण सर हाके यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मादळमोई सर्कलमधील सर्व ओबीसी कार्यकर्ते, ओबीसी नेते यांनी रस्ता रोको केला। त्या रस्ता रोको करण्याचा उद्दिष्ट एकच आहे की आमच्या ओबीसी समाजातला जे भेव आहे ते मराठा समाजाचं आरक्षण मागत आहेत। आम्हाला ते मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं आमच्या ओबीसी समाजाचं मत नाही, पण जी भेव झाले ओबीसीतून आरक्षण आम्हाला पाहिजे, आमचा विरोध त्याला आहे। आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचा 1%ही कुठं धक्का हे न लावता तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या, आमचं त्यात दुमत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी हे जरांगे पाटील आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन उभे करतील त्याच्या पाठीमागं ओबीसी नेते संपायचा त्यांचा विषय, बीडमध्ये पंकजताई असेल, परभणीमध्ये जानकर साहेब असेल, यांनी आंदोलनाचा विषय सोडून त्यांचा पाडण्याचा प्रयत्न केला। ह्यामुळे आमचा ओबीसी समाजच्या मनामध्ये अजून भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तेव्हा अजून आपला ओबीसी समाज जे महाराष्ट्रामधील ओबीसी समाजाचे नेते असतील, हे नेते संपवण्याचं काम जर हे करत असले तर आमचा ओबीसी समाज कदापि हे खपून घेणार नाही आणि इथून पुढं ताकदीने उतरत। आता तरी आम्ही समजा हे पुरुष आहोत, उद्यापासून जर आमच्या ओबीसी समाजावर अन्याय होत असला तर आम्ही घराघरातील महिला रस्त्यावर उतरू आणि त्यांना तसं उत्तर देऊ। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय ओबीसी।
आपल्या मागण्यासाठी वडीगुजरी या ठिकाणी बसलेले आहेत. तर आपण त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने काळजीपूर्वक दखल घ्यावा, नाहीतर आज तरी आपण चक्काजाम केला आहे, उद्याच्याला गावागावात बंद करण्याची पाळी येऊ नये. जसं मागच्या वेळेस झालं की प्रत्येक जागेवर बंद जाळपोळ असे उद्रेक होऊ नये म्हणून ह्या सरकारने आपल्या ज्या मागण्या आहेत त्याची दखल घ्यावी आणि शिंदे सरकारने जी आपली भूमिका आहे ज्या दुसऱ्याला द्यायचं आहे, जसं दुसऱ्याला दिलं आहे तसं आमच्या बी मागण्या करून जी देता येईल तेवढं आमच्या समाजासाठी द्यावा. एवढंच मी ह्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. ओबीसी एकजुटीचा एकच पर्व, एकच पर्व, एकजुटीचा. खाली बसा. एक 5 मिनिटं. ओबीसी एकजुटीचा, ओबीसी एकजुटीचा एकच पर्व. नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील सावरगाव पोखरी या फाट्यावर आहोत. या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे आणि शिरस मार्ग तरटेवाडीचे सरपंच सुरेश मारकड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे, कशामुळे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे याविषयी ते आपल्याला सविस्तरपणे माहिती देतील. त्यांच्या नेतृत्वाखाली आज पोखरी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. या मागचं काय उद्देश आहे आपलं आंदोलन करण्याचं? आंदोलन करण्याच्या मागचा उद्देश म्हणजे एकच आहे किंवा आमचे समाजाचे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके हे वडीगुजरी येथे उपोषणाला बसलेले आहेत. पण त्या उपोषणाची दखल शासनाने आतापर्यंत काहीच घेतली नाही. इथून मागे जे मराठा आंदोलनक बसले त्या आंदोलनकाला शासनाने दिवसातून 3-4 भेटी दिल्या. मग हे समाजावर, आमच्या ओबीसी समाजावर अन्याय असं आम्हाला वाटायला लागलं आमच्या समाजाला. त्यामुळं आम्ही रस्ता रोको करणे किंवा हाके साहेबाच्या उपोषणाला पाठिंबा देण्याच्या संदर्भात आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहेत. आता दुसरी गोष्ट, हाके पाटील हे आज 9 दिवस झालेले असताना पाण्याचा घोट बी घेतलेला नाही आणि शासन तिथं येतं बी नाही आणि त्यांची तब्येत एकदम खालावली आहे. तर आम्हाला सगळ्या समाजातल्या बांधवाला त्यांची काळजी वाटायला लागली. आता वा काय होतं आहे, शासन येतं आहे नाही येतं आहे ह्या संदर्भासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी खरेदी विक्री संघाचे संचालक उपसभापती विकास सानप देखील या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी आहेत. सानप साहेब, कशामुळं आंदोलन करण्यात आलेलं आहे? आमचे ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मणराव हाके हे गेल्या 9 दिवसापासून हक्काच्या ओबीसीच्या आरक्षणासाठी वडीगुजरी येथे उपोषणाला बसलेत. त्यांची दिवसांदिवस प्रगती त्यांची एवढी गंभीर त्यांना आज सामोरं जावं लागतं आहे. त्यांच्या प्रगतीला शासन कसल्याच प्रकारचं त्याच्यावर दखल घेत नाही. गेले 9 दिवस झाले, अन्न नाही, पाणी नाही, तरी कसल्याही प्रकारची दखल घेत नाही. म्हणून ओबीसी समाजाला एकत्रित येऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज मादळमई सर्कलचे सर्व ओबीसी समाज आज या ठिकाणी एकत्र येऊन पहिलं आंदोलन आम्ही या ठिकाणी आज सुरुवात केलेली आहे. यापुढं जशी त्यांना गरज लागेल, प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेबांना जशी या ओबीसी समाजासाठी ते लढा देतील तशी आम्ही ताकदीने त्यांच्या मागे उभा राहू. त्याचं कारण असं आहे की आमचं मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं म्हणणं नाही. त्यांना 30% सोडून 20% काय, 30%, 40% काय द्यायचं तरी द्या. परंतु तो आमचा पूर्वीपासून जे राजकीय आरक्षण आहे, जे शैक्षणिक आरक्षण आहे, हे आमच्या ताटातलं हिसकावून घेऊ नये अशी शासनाला आम्ही कळकळीची विनंती करतो की आमच्या हक्काचं आम्हाला राहून द्या. त्यांना काय द्यायचं मराठा समाजाला खुशाल द्या, आम्ही त्यांना विरोध आमचा नाही. पण आमच्या हक्काचं जर त्यांनी काढून घेतलं, आम्ही हा महाराष्ट्रातला ओबीसी समाज प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांच्या मागं ताकदीने उभा राहू. ते बी मुलाबाळा सकट आम्ही रस्त्यावर येऊन महाराष्ट्र बंद पाडणी जरी वेळ आली तरी ओबीसी समाज मागं हटणार नाही. या अशा प्रकारचा आम्ही आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे या आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने. या ठिकाणी सुशील कोळेकर देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. कोळेकर साहेब, काय आपल्या प्रमुख मागण्या आहेत ओबीसी समाजाच्या? आता ओबीसी समाजाच्या मागण्या अशा आहेत किंवा आता समजा जरांगे पाटील म्हणतात की आम्ही 80% ओबीसीमध्ये घुसलो आणि सरकार म्हणतं आम्ही ओबीसीला धक्का लावणार नाहीत.
मग आता जरा हे म्हणजे आम्हाला लेखी पाहिजे ना. हाके साहेबाचं एकच म्हणणं आहे की बाबा आम्हाला लेखी द्या. बरोबर. आता जर का आता समजा ओबीसी समाजावर जर हे असा अन्याय होत असेल तर आम्ही आता मागं हटणार नाही. आमचा ओबीसी समाज सुद्धा पेटलेला आहे. धन्यवाद. तुम्हाला बोलायचं आपलं नाव सांगा बघू. शिवराम शिरगिरे. काय मागण्यात ओबीसी समाजाच्या काय केलं पाहिजे सरकारने? आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि वाघमारे सर हे गेली 9 दिवसापासून वडीगोद्री या ठिकाणी ओबीसीच्या हक्कासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत खालवत चाललेली आहे. पण हे राज्य सरकार एका समाजाची एका जातीची भूमिका घेते का काय असं ओबीसी समाजामध्ये भीती आहे. त्याच्यामुळं या राज्य सरकारला झोकवण्यासाठी आणि वाकवण्यासाठी आम्ही मादळमोई सर्कलमधले सर्व ओबीसी समाज बांधव शिरस मार्ग या ठिकाणी लक्ष्मण हाके सर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आणि चक्काजाम केला आहे. जर या राज्य सरकारने हाके सरांच्या आंदोलनाची अमर उपोषणाची दखल जर नाही घेतली तर हा महाराष्ट्रातला ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि घराघरामधला ओबीसी समाज इथून पुढे येणाऱ्या निवडणुकाला विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतील तिथं ओबीसी समाज स्वतःची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढी राज्य सरकारने दखल घ्यावी. धन्यवाद. मी वाल्मिक निवृत्ती डोंगरे हे टेलर काम करतो आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की जे आमचं जे आरक्षण आहे ह्या आरक्षणाला धक्का न लावता या शासनाने आम्हाला त्या मराठा समाजाला आरक्षण देऊ नये हा आमचा मुळीच हेतू नाही. परंतु आमच्या जे आरक्षण दिलेलं आहे तुटपुंज जे आरक्षण आहे त्या तुटपुंज आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता जर आरक्षण त्यांना दिलं तर आमची काही हरकत नाही. आणि मूळ सांगायचं म्हणजे 9 दिवस झालेले आमचे जे ओबीसी समाजाचे हाके सर आणि वाघमारे सर हे उपोषणाला बसलेले आहेत. इतकी त्यांची तब्येत खालवली आहे की त्यांना आज उठणंसुद्धा अशक्य झालेलं आहे. तरीही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. आणि ज्यावेळेस मराठा समाजांचं नेता बसतोय तिथं बसवतायत उपोषणाला बसवतायत त्यावेळेस सगळे महाराष्ट्रातले सगळे लहान मोठे सगळे नेते त्यांची चौकशी करतायत. परंतु आमच्या नेत्याची का करत नाहीत याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे हे आम्हाला सरकारने द्यावा. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की वो जे काही तुमचं थोडंसं अल्पस आहे आणि तुमच्याच्याने काय होणार आहे. परंतु हे आम्ही सरकारला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आमच्या या आरक्षणाला धक्का न लावता जर हा प्रश्न सुटत असेल आमच्या हाके साहेबाला 2 दिवसाच्या आत जर माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी हा जर निर्णय दिला तर आमचं कुठल्याही प्रकारचं आंदोलन होणार नाही. आणि जर नाही झालं तर आमच्या घरातल्या बायका पोरासकट आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. जय ओबीसी. धन्यवाद.